सोबत घेऊन आलेली आहे मी। मुलांच्या डब्यासाठी किंवा आपल्या नाश्त्यासाठी पण खूप छान आहे। तर अशा प्रकारे खूप चविष्ट लागते आणि मुलांना पण आवडते। त्यासाठी मी आज छान एक रेसिपी बनवलेली आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ रात्रीच भिजायला ठेवलेली होती आणि छान भिजलेली आहे। तर तिचं छान आता आपल्याला मिक्सरला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर बघा त्यासाठी मी 4-5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि एक आल्याचं तुकडं टाकलेलं आहे बघा। आणि आपल्याला याला छान मिक्सरला फिरून घ्यायची आहे। तर सगळं फिरून झालेलं आहे आणि ही इनोची एक पुडी पॅकेट आहे। तर त्यामध्ये मी अर्धा विनोचं पॅकेट टाकलेलं आहे। 1 चमचा तेल आणि अर्धा चमचाभर चवीपुरतं आपण मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे छान एकदम म्हणजे हे पीठ एकदम हलकं होऊन जातं आणि त्यामध्ये आपल्याला छान अशी फोडणी पण द्यायची आहे। तर फोडणी मध्ये जिरं आणि मोहरी आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून मी छान अशी फोडणी देऊन घेते, जेणेकरून याला खूप छान चव येते। आणि मी आपेचं भांडं ठेवलेलं आहे। तुम्ही याला आपे पण म्हणू शकता आणि खरं तर आपेच आहे। खूप छान आणि एकदम चविष्ट लागतात बघा। आणि थोडं यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये मस्त बॅटर सोडून देऊया आणि एक एक करून आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। तर अशा प्रकारे ही आजची आपली एकदम मुगाच्या डाळीपासून होणारी छान एकदम पौष्टिक आणि प्रोटीन पौष्टिक दोन्ही पण खूप छान आहे अशी मुगाची डाळ मुलं खरंच खात नाही। माझा मुलगा तर मी डब्याला त्याला रोज 2 पोळ्या देते छोट्या छोट्या, 1 पोळी खातो आणि 1 घरी परत घेऊन येतो। तर काय होतं ना, असं काहीतरी एखाद्या वेळेस नवीन दिलं ना मुलांना करून तर मुलं आवडीनं खातात। तर त्यासाठी खूप छान आहे। असे एक एक करून आपल्याला छान अशी हे उलटून घ्यायचे आहे आणि जास्त वेळ नाही लागत, फक्त 10 मिनिटच लागतात। 10-12 मिनिटं याला व्हायला जास्त वेळ नाही लागत। सकाळी आपण एक घाणा पण काढून दिलं ना मुलांना तर पुरेसा होतो। तर अशा प्रकारे आज माझी ही छान मुगाच्या डाळीपासून होणारी आपेची रेसिपी आहे। तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कशी झाली म्हणून। तर तुम्ही पण घरी नक्की करून बघा। तर चला भेटूया परत एका नव्या